विद्यार्थी मित्रो, आपण पाहतोय कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाची माहिती। या विषयातील पुढील टॉपिक जो आज आपण पाहणार आहोत तो आहे होल्डिंग कंपनी अकाउंट। होल्डिंग कंपनी अकाउंटचे एकंदरीत थेरोटिकल 3 पार्ट आणि एमसीक्यू चौथा पार्ट अशा 4 पार्टमध्ये आपण होल्डिंग कंपनी अकाउंट पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्रहो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। तर चला पाहूया होल्डिंग कंपनी अकाउंट। होल्डिंग कंपनी अकाउंटची आपण पूर्णतः थेरी पाहणार आहोत पार्ट 1 मध्ये। काय आहे थेरी? होल्डिंग कंपनी अकाउंट एकंदरीत आपण 7 स्टेज मध्ये पाहणार आहोत। पहिला भाग आहे इंट्रोडक्शन, सेकंड डेफिनेशन ऑफ होल्डिंग कंपनी अँड सबसिडियरी कंपनी, थर्ड वन फिनान्शियल ईयर ऑफ होल्डिंग कंपनी अँड सबसिडियरी कंपनी, फोर्थ प्रिपरेशन ऑफ कंसॉलिडेटेड बैलेंस शीट, फिफ्थ treatment to important items in consolidated balance sheet, sixth steps in preparing consolidated balance sheet, and finally prepare a consolidated balance sheet। या 7 स्टेज मध्ये आपण पूर्णतः थेरी अगोदर समजावून घेणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये या 7 पैकी 4 पार्टचा समावेश केलेला आहे। इंट्रोडक्शन, डेफिनेशन, फिनान्शियल इयर आणि प्रिपरेशन ऑफ कंसॉलिडेटेड बॅलन्स शीट। तर आपण पहिला भाग पाहू, इंट्रोडक्शन। होल्डिंग कंपनी इज द कंपनी that holds either the whole or of the share capital or a majority of the shares in one or more companies। A holding company acquires majority of the shares, that means above 50% shares of another company, or having direct or indirect power to appoint majority of the directors of another company। दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त शेअर करून त्यावर वर्चस्व ठेवणे किंवा एकंदरीत त्या कंपनीच्या डायरेक्टरपैकी मेजॉरिटी ऑफ द डायरेक्टर हे आपल्या कंपनीचे नेमून त्या कंपनीवर कंट्रोल ठेवणे, अशी कंट्रोल ठेवणारी कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी। Thus a company acquires majority shares or acquire a power, एक तर शेअर्स किंवा पॉवर। शेअर्स ॲक्वायर केले की पॉवर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कंपनीला ऑटोमॅटिक प्राप्त होऊ शकते। or acquire a power to appoint a majority of the directors is called a holding company। The other company which is controlled by a holding company is called a subsidiary company। A कंपनी आणि बी कंपनी घ्या। ए कंपनीने बी कंपनीचे 70% शेअर जर खरेदी केले असेल तर ए कंपनीला होल्डिंग कंपनी आणि बी कंपनीला सबसिडियरी कंपनी म्हणतात। और ए कंपनीने बी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर 50% पेक्षा जास्त जर डायरेक्टर स्वतःचे नेमलेले असतील, फॉर एक्झाम्पल बी कंपनीचे एकूण डायरेक्टरची संख्या आहे 12 पैकी 8 डायरेक्टर जर ए कंपनीचे असतील तर नॅचरली एचा कंट्रोल बी वर आहे आणि म्हणून कंट्रोल ठेवणारी कंपनी होल्डिंग कंपनी आणि ज्या कंपनीवर कंट्रोल ठेवलं जातं ती सबसिडियरी कंपनी। द ऑब्जेक्ट ऑफ द होल्डिंग कंपनी इज टू प्रमोट combination movement so that competition may be eliminated, advantages of monopoly or near monopoly may be enjoyed, and economic in production and management may be secured। Holding company is one of the patterns of combination, that's like amalgamation, absorption, reconstruction, etc। So under this pattern, holding company and its subsidiary continue to have their independent existence, and thereby their trade names, reputation and goodwill etc. are retained with them। The holding may be
wholly owned subsidiary or partly owned subsidiary company. Wholly owned subsidiary: when a holding company acquires all the shares of the subsidiary, such a subsidiary is called as wholly owned subsidiary. Partly owned subsidiary: when a holding company acquires not all but majority portion, generally more than 50%, of the shares of subsidiary, such a subsidiary is known as a partly owned subsidiary. The remaining shares of such company are held by outsiders who are known as minority shareholders, and their interest is called as minority interest. एकंदरीत 100% पैकी जर होल्डिंग कंपनीने 70% शेअर घेतले असेल तर 30% शेअर हे अदर लोक, अदर व्यक्ती, अदर इन्स्टिट्यूट घेतात. या सर्वांना मिळून त्या 30% वाल्यांना मायनॉरिटी शेअर होल्डर असं म्हटलं जातो. आणि त्यांचा सहभाग मीन्स मायनॉरिटी इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज नव्हे, इंटरेस्ट म्हणजे त्या मायनॉरिटी शेअर होल्डरचा त्या सबसिडरी कंपनीमध्ये असणारा सहभाग इज अ मायनॉरिटी इंटरेस्ट. Definition: holding company. Section 2 subsection 46 of the Company Act 2013 defines holding company. The company is said to be the holding company if that particular company holds or owns at least 50% of the shares of other companies and has the authority to make management decision, influence and controls the company's board of directors. अशा कंपनीला होल्डिंग कंपनी असं म्हणतात. सेक्शन लक्षात ठेवा. सबसिडरी कंपनी. ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 87, सबसिडरी कंपनी और सबसिडरी इज रिलेशन टू एनी अदर कंपनी, that is to say the holding company, means a company in which the holding company 1. control the composition of the board of directors, or 2. exercise or controls more than 1/2 of the total share capital either at its own or together with one or more of its subsidiary company, provided that such class or classes of holding companies as may be prescribed shall not have layers of subsidiaries beyond such member as may be prescribed. थर्ड वन, फिनान्शियल इयर होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनीच्या बाबतीत. इट सीम्स टू बी द इंटेन्शन ऑफ द कंपनी ॲक्ट that the financial year of a holding company and subsidiary company should end on the same date. The Company Act therefore provides that the central government may, if considered desirable, issue the necessary direction to the holding or subsidiary company to extend its financial year if necessary. According to Company Act, the time gap between the close of the financial year of the holding company and that of its subsidiary company should not be more than 6 months. If it is more than 6 months, the central government is bound to give the necessary direction to reduce the time gap to not more than 6 months on the application of the directors of the holding company or its subsidiary. Preparation of a consolidated balance sheet. Consolidated balance sheet प्रिपेअर करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे सर्व महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. ते वर्किंग नोटच्या स्वरूपात प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला करणं आवश्यक आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? ए, एलिमिनेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. सेकंड, मायनॉरिटी इंटरेस्ट. थर्ड वन, कॉस्ट ऑफ कंट्रोल, दॅट इज आयदर गुडविल और आयदर कॅपिटल रिझर्व. नेक्स्ट, capital profit or capital loss. Next, revenue profit or revenue loss. Contingent liability, unrealized profit. हे तुम्हाला मुद्दे
प्रॉब्लेम सोडवताना विचारात घेणे आवश्यक आहे. पुढे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, प्रेफरन्स शेअर्स इन सबसिडरी कंपनी, बोनस शेअर्स, डिव्हिडंड, शेअर प्रीमियम और कॅपिटल रिझर्व एक्सेट्रा ऑफ सबसिडरी कंपनी, प्रोविजन फॉर टॅक्सेशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, इंटर कंपनी इंडेमनेस और ओनिंग, दॅट इज इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन्स. हे सर्व मुद्दे हे प्रामुख्याने ज्या वेळेस तुम्ही अकाउंट प्रिपेअर करणार आहात त्यावेळेस तुम्हाला या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच अकाउंट प्रिपेअर करावा लागणार आहे. आता अकाउंट कसं प्रिपेअर करायचं आहे, त्याच्या स्टेप्स काय आहेत, या संबंधीची माहिती आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हे जे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत A to O, हे सर्व पॉईंट्सचं क्लॅरिफिकेशन हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण पुढील भागामध्ये आपण होल्डिंग कंपनी अकाउंटच्या संदर्भातील जे उर्वरित मुद्दे आहेत ते पार्ट 2 या स्वरूपात थेरॉटिकल पूर्णतः पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट्स निश्चितपणे माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा. त्यासाठी माझा ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे, त्याद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत होल्डिंग कंपनी अकाउंट मधील दुसरा पार्ट. धन्यवाद.